नागपुरात दंगल घडलेल्या सर्व परिसरांमध्ये सध्या शांतता आहे, त्यामुळे येत्या काळात टप्प्याटप्प्याने संचारबंदीच्या निर्बंधात शिथिलता देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितले। मात्र ज्यांनी नागपूरमध्ये दंगल घडवली त्या सगळ्या आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करू, प्रसंगी त्यांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी 104 आरोपींना अटक केली असून लवकरच उरलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले। सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्यांना सहआरोपी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या जमिनींवर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र सरकारने काल विधानसभेत जाहीर केले। मंदिरांची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। राज्यातील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून जमीन मूळ मालकांना परत केली जाणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। औरंगजेबाच्या कबरीला राष्ट्रीय स्मारक मानले जाऊ नये, अशी मागणी करत शिवप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेतून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून ही कबर वगळण्याविषयी मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर असून काँग्रेस सरकारच्या काळात त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे। केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। उत्तराखंडमध्ये धामी सरकार गेल्या 1 महिन्यापासून ॲक्शन मोडवर काम करत आहे। राज्यातील 110 अवैध मदरशांना सरकारने टाळे ठोकले आहेत। नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये उधमसिंह नगरमधील 16 आणि हरिद्वारमधील 2 अवैध मदरशांना टाळे लावण्यात आले आहेत। या सर्व मदरशांमधून धर्माच्या नावाखाली अनेक अवैध कामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या न्याय पुनर्रचनेबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी आज चेन्नईत एक बैठक आयोजित केली आहे। आगामी काळात मतदार पुनर्रचना होणार असल्यामुळे ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण यशस्वीपणे राबवले त्या राज्यांवर अन्याय होईल, त्यामुळे पुनर्रचना करताना या बाबी विचारात घ्यायला हव्यात, असे मत केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मांडले। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री के शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान या बैठकीला उपस्थित होते। मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली। गेल्या 10 वर्षात दहशतवादाचा बीमोड करण्यात केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर यश आल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत सांगितले। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये रालोआ सरकारच्या तुलनेत 70% घट झाली असून दहशतवादाच्या घटनाही कमी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले। गेल्या 10 वर्षात सरकारने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील घुसखोरी या 3 मोठ्या आव्हानांना तोंड दिले आहे। मार्च 2026 पर्यंत नक्षलवादांचा संपूर्ण बीमोड करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। 18व्या IPL स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे। कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे। मात्र या लढतीवर पावसाचे सावट आल्याने क्रिकेट रसिक चिंतेत आहेत। खरं तर देशभरात सध्या शालेय परीक्षांचा हंगाम सुरू आहे, मात्र तरीही IPLच्या रणधुमाळीची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे। 22 मार्च ते 25 मे या 65 दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत यंदा 10 संघ सहभागी होणार आहेत, तर स्पर्धेत एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत। रमजान या मुस्लिम धर्मियाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकार सतर्क झाले आहे। विशेष करून गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेले राजकीय सामाजिक वातावरण पाहता यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे। याच पार्श्वभूमीवर 2 समाजात कोणत्याही प्रकारे वाद होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सावधगिरी बाळगली जात आहे। धार्मिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झाले असून प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। इस्रायल आणि गाझामधील तणाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे। इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी नुकताच सैन्याला गाझाचा अधिक भूभाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत। खरं तर दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धविराम झाला होता, मात्र तो संपल्यानंतर आता दोन्ही देशातील सैन्याने पुन्हा एकदा युद्धाची सुरुवात केली आहे।
जोपर्यंत इस्रायली नागरिकांना मुक्त केले जात नाही तोपर्यंत पॅलेस्टाईनचा व गाझाचा काही भाग अंशतः ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान नुकत्याच इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 500हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. तेथील हिंदूंना निवडून मारले जात आहे. हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार रोज सुरू आहेत. इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्णा प्रभू यांनी यासाठी तुरुंगातच आमरण उपोषण सुरू केलं आहे. जगभरातील देशांनी चिन्मय प्रभू यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष दिलं पाहिजे असल्याचंही त्यांनी म्हटलं. बांगलादेशमध्ये सत्तांतराच्या काळात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात दास यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांना बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे. दरम्यान बंगळुरू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतही याचे पडसाद उमटले. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली गेली. बांगलादेशातील हिंदूंसोबत जगभरातील हिंदूंनी उभे राहायला हवे असा प्रस्ताव या बैठकीत आज पारित करण्यात आला. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत. पाहत रहा ऋतम मराठी.